तर आता एक तुम्हाला गोष्ट दाखवतो. निखिलचं ड्रीम तुम्ही बघू शकता. तिथं वरती लाकडं आहेत. आम्ही आदिवासी ब्लॉगर नाचे नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत. तर तुम्हाला एक हे बघा काय आहे त्या कमेंटमध्ये सांगा. नक्कीच केळी आहेत, पण कोणती केळी त्या कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर विक्रमगडला गेलेलं ना, आता चालो घरी. तुम्ही बघू शकता इथं निखिलांचं घर. आणि आता तुम्हाला दाखवतो निखिल काय करतो. तर बघू. निखिल पण आहे. आज कामावर सुट्टी होती तर होतो घरीच ना. तर आम्ही आता जात आहोत. आज चवळी पहाय. फार दिवसातून मी तर गेले नाही. निखिल जात हवा, पण मी तर गेले नाही ना. आंबा बाजलं का नाही तुमच्याकडं तर नक्की सांगा कमेंटमध्ये. हे पाय आमच्याकडं तर बाजलं. बघू शकता फार आला आहे आंबा. म्हणजे बाजलं आता वाजतील. तर पाहू चवळी कोडीक मोठी झाली तर आता फार मोठी झाली हवी. तुम्हाला तर माहीतच काय चवळी आम्ही चवळी लावली ती ना. जातोय बरं ना. थोडीशी माहिती पण देईल निखिल शेतीविषयी. निखिल देशील ना? हो बोलतोय. बघू. कारण की मी कृषीचा अभ्यास चालू आहे माझा. मला याचं हे घ्यायचं आहे. हां. आणि तुरीचं झाड दाखवते बघा. तिथं तुरीचं झाड. एकच तुरीचं झाड आहे, पण खतरनाक बाजतं. आणि बघू शकता इथं पोपई आहे एक. इथे एक पोपई आहे. मित्रांनो, निखिलला एवढी पण गरज नाही की आपण एवढे पैसे देणं काय काय अशी वस्तू बनवतो. तर एवढे पैसे लावले तर ते ह्या पण झाला पाहिजे ना. तर ते मागच्या ब्लॉगमधलं तुम्ही बघितलं असेल. हा टेबल बनवायला लावला आहे आंब्याच्या झाडाखाली. तर तो अजूनपर्यंत इथंच आहे. तर त्याला अक्कल पाहिजे ना. असलं पैसे खर्च केला आहे तर घरी तर नाही ठेव. असा कोणी चोरला बिरला तर तसा तर इकडं कोण चोर नाही ना. चवळी तर मला नाही वाटत एवढी मोठी झाली. कारण की तुम्ही बघू शकता इथं गवतच खूप झालं. गवतच दिसतंय आणि चवळी तर जास्त दिसत पण नाही. पहा चवळी एवढी बारीकली आहे. कशी काय झालं असेल निखिल? काय झाला हवा तर एवढी बारीक आहे? त्याला खत न मिळाल्यामुळे ते तसं झालंय. तर आता खत घालायला लागेल. तर आता बघू शनिवारी आताच्या खत घालायचं आहे त्याला. आणि तर पाणी पण बघू. द्यायला खत शनिवारी घालायला सांगतो. तर शनिवार उद्याच आहे ना. ब्लॉग बनवायचा हो. बघू खत घालतो का नाही तर. पण मला वाटत नाही निखिल कामा करतो. हे बघा ही निखिलची चवळी आणि आमची चवळी पाहिजे आता कशी झाले. औषध नाही त्यामुळं मला तर वाटतं ना. पाणी पण जास्त देत नाही हो. पाणी पाहिजे असा खास म्हणजे कसा आता उन्हाळ्याचे दिवस झाले तर पाणी पाहिजे. मित्रा ही आमची चवळी. आता ही शेतात आमची चवळी आहे. ही पहा. आमची चवळी कोडे प्लेट लावेल ना त्यांची चवळी कोडे प्लेट लावेल. तुम्ही ब्लॉगमध्ये तर पाहिलंच हवा. तर आमची चवळी पण तेवढीच झाली तेवढी त्यांची आहे. तर काय बदल झाला वा निखिल सांग. चल माहिती दे थोडी. खत नाही घातलेलं मित्रांनो. आम्ही पण नाही घातलेलं खत. चवळी थोडीशी एवढी झाली. म्हणजे 2 पानं त्याला आले की खत घालायचं असतं. पण आम्ही घातलेलं आहे. आता त्याला किती पानं 8-9 पानं आली तरी पण आम्ही अजून खत घातलेलं नाही. त्याच्यामुळं त्याची परिस्थिती तशी झाली. तर आपण खत घालू. तर बघू खत घालल्यावर किती मोठं होते का. मित्रांनो, तुम्हाला जर तुम्ही पण असा जर काय व्हिडिओ बनवत असाल काय करत असाल तर आमच्यासारखं नका करू. म्हणजे केला जर तुम्ही स्टार्ट केला तर डायरेक्ट तुम्ही कंटिन्यू राहा त्याच्यावरच. फोकस करा कंटिन्यू. आमचा बघा तुम्ही आता आमचाच बघा. 1 आठवड्यानं 1 ब्लॉग येतो. 2 आठवड्याने 1 ब्लॉग असं येतो. इतका गॅप पडतो. त्यामुळं हे नाही. आम्ही खूप प्रयत्न करतो पण काय करणार ना. काय पण बनवा मित्रांनो. असं आता मला माहीत झालं की काही पण बनवून टाका. आपले काय फरक नाही पडत. लोकांचा विचार पण नाही करायचा का कोणाचं काय नाही. टाकायचा जे आला ते बनवून टाकायचा म्हणजे टाकायचा. असा एक फोकस म्हणजे माइंडमध्ये असा एक ठेवा की काही पण बनवून टाका तुम्ही व्हिडिओ. असा एक तुम्ही पण बनवत असाल तर हे करा ना. आमची दुसरा पण शेत आहे. हे बघा ते शेतात पण चवळीच लावले. ती बघू शकता तुम्ही. तिला आता पाणी द्यायला लागेल. हे बघा ती पण तशीच झाले मोठीच. आमच्याकडे चवळी ना चवळी. तर आता एक तुम्हाला गोष्ट दाखवतो. निखिलचं ड्रीम तुम्ही बघू शकता. तिथं वरती लाकडं आहेत. ही बघा. तर तुम्हाला आता अंदाज आता तुम्ही बघून तर समजलंच असेल का कशासाठी ते लाकडावरती चढवले. ट्री हाऊस बनवायला.
पण त्याला काय झालं नाही. त्यांनी जिद्द सोडली, त्यामुळे त्याला काय झालं नाही. असा माणसाने जर एकदा जिद्द सोडली तर त्या काम अपूर्णच राहतं. तर असं काही निखिलने केलं, काय माहिती काय कारणाने अपूर्ण ठेवलं. तर व्हिडिओ आवडला हवा तर लाईक करा मित्रांनो, जरा सपोर्ट करा, सबस्क्राईब पण करा. सबस्क्राईब करा. आपलीच माणसं, आपलीच सगळे. तर आम्ही पण आदिवासी, आम्ही आदिवासी लोक, तुम्हाला तर माहीतच हवा. त्याच्यामुळं सबस्क्राईब करा. आपला माणूस, आपली ओळख ही पुढं गेली पाहिजे, त्यासाठी सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलला शेअर करा, म्हणजे आम्ही पण कुठंतरी आपली ओळख घेऊन गेलो पाहिजे त्यासाठी. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय आदिवासी, जय महाराष्ट्र, बाय.